नमस्कार. घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते. तुमच्या बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की आपल्या घर आणि ती ह्या चॅनलवरती ज्या रेसिपीज येत आहेत किंवा जे व्हिडिओज येत आहेत तर त्यात बऱ्याचशा रेसिपीज रिपीट होत आहेत. तर त्याचं सगळ्यात आधी तर एक कारण सांगते. ते कारण असं की आपल्या ह्या चॅनलवरती मील प्लॅनिंगचे व्हिडिओज असतात. म्हणजे आठवड्याच्या भाज्या, आठवड्याच्या नाश्त्याचे पदार्थ किंवा एकाच पदार्थापासून वेगवेगळे असे 8 ते 10 प्रकाराचे पदार्थ. तर मग जेव्हा हे पदार्थ शूट केले जातात तेव्हा एक प्रॅक्टिकली सांगितलं तर ते रोज एवढे सगळे पदार्थ शूट करणं पॉसिबल नसतं. दुसरी गोष्ट म्हणजे एवढे सगळे पदार्थ एकाच वेळी शूट करायचे म्हटले तरी त्यात अख्खा दिवस जातो आणि जर रोज व्हिडिओ टाकायचा असेल किंवा रोज व्हिडिओ अपलोड करायचा असेल तर त्यासाठी एडिटिंगला वेगळा वेळ द्यावा लागतो. एवढे सगळे पदार्थ शूट करायला वेळ लागतो आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे काही जे पदार्थ असतात किंवा काही ज्या रेसिपीज असतात त्या मला रिपीट करावे लागतात. त्या ह्याकरता कराव्या लागतात की जर समजा मी पत्ताकोबीच्या भाजीचे तुम्हाला प्रकार दाखवते तर ते प्रकार दाखवताना मी जेव्हा ऑलरेडी सिंगल शूट तयार केलेले असतात तर ते सुद्धा मी इकडे कोलॅबरेट करून घेते. तर त्यामुळे मला ह्या भाजींचे वेगवेगळे प्रकार एकाच व्हिडिओमध्ये दाखवता येतात. त्यामुळे कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की आपले जे रेसिपीज आहेत त्या रिपीट होत आहेत. बरं, दुसरी गोष्ट अशी की जर आपल्या चॅनलवरती हे मील प्लॅनिंगचे व्हिडिओज जे तुम्हाला आवडत आहेत तिथे जर मी सिंगल रेसिपी टाकली तर त्याला व्ह्यूज मिळत नाही. मग माझी घेतलेली मेहनत वाया जाते. म्हणून मग मी आता असा विचार केला आहे की आपल्या ह्या चॅनलवरती फक्त मील प्लॅनिंगचेच व्हिडिओ येतील, पण ते रोज न येता आठवड्यातून 2 दिवस येतील. त्यामुळे मलासुद्धा तुम्हाला क्वालिटी कंटेंट देता येईल आणि मलासुद्धा वेळ मिळेल की ज्यामध्ये मी रेसिपी शूट करून एडिट करून मग ते तुमच्यापर्यंत पोचवू शकेल. कारण माझ्याकडे कुठलीच टीम नाही आहे. मी स्वतः हे सगळं करते. मी एडिट पण स्वतः करते, शूट स्वतः करते. त्यानंतर हे यूट्यूबवरती जे सगळं काही अपलोड करायचं असतं किंवा हे जे सगळे चॅनल्स हँडल करायचे असतात माझ्याकडे ऑलरेडी यूट्यूबवरती 2 चॅनल्स आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे मी FBवरती म्हणजे फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती तर तिकडेसुद्धा व्हिडिओ अपलोड करायचे असतात. शिवाय आपण जे हॉलवाले व्हिडिओ करतो तर त्याचे ते प्रोडक्ट आणून अनबॉक्सिंग करून ते व्हिडिओ वेगळे असतात आणि त्याची जी लिंक तुम्हाला शेअर करायची असते तुमच्याशी तर ते लिंक शेअर करण्यासाठी सुद्धा बराच वेळ जातो. तर हे सगळ्या ज्या गोष्टी असतात तर यामुळे एकाच दिवसात खूप सारे रेसिपीचे व्हिडिओ अपलोड करणं शक्य होत नाही. तर त्यामुळे आपण आता असं ठरवलं आहे की मी एक नवीन चॅनल स्टार्ट करते प्रियंकाज रेसिपी नावाने. ह्या चॅनलवरती तुम्हाला सिंगल रेसिपी पाहायला मिळेल आणि आपलं हे जे आताचं चॅनल आहे घर आणि ती ह्यावरती मील प्लॅनिंगचे व्हिडिओ येतील. पण आधी जसं रोज यायचे तसं रोज व्हिडिओ न येता आठवड्यातून 1 किंवा 2दा व्हिडिओ येतील आणि नक्कीच ते व्हिडिओ तुम्हाला आवडतील. तर मग आपल्या जे आता नवीन चॅनल सुरू होतं आहे प्रियंकाज रेसिपी त्यावरती सुद्धा आठवड्यातून 3 दिवस म्हणजे मंगळवार, गुरुवार आणि शनिवार आठवड्यातून 3 दिवस दुपारी 1:30 वाजता सिंगल रेसिपीचे व्हिडिओ येतील. पण हो, ते व्हिडिओसुद्धा काहीतरी इंटरेस्टिंग असतील. आणि आपले हे घर आणि ती ह्या चॅनलवरती जे व्हिडिओ आहेत ते दुपारी 2 वाजता पब्लिश होतात. पण फक्त आता आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा येतील. म्हणजे तुम्हालासुद्धा नवीन व्हरायटीज पाहायला मिळतील. तर मग माझं जे नवीन चॅनल आहे प्रियंकाज रेसिपी यालासुद्धा तुम्ही जरूर सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन पण दाबा. तिकडे जेव्हाही व्हिडिओ पब्लिश होईल तर तेव्हा मी आपल्या ह्या चॅनलवरती पोस्ट टाकेनच. तर तिकडून तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येतील. तर हीच होती गुड न्यूज की मी एक नवीन चॅनल काढते आणि त्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील छान ऑथेंटिक, सोप्यात सोप्या, कमीत कमी साहित्यात बनणाऱ्या पण अतिशय टेस्टी अशा रेसिपीज. तर मग त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय.